सखी सावली काव्यांजली. तुला माहिती आहे ना काव्या, माझ्यापासून तुझी कुठलीही गोष्ट लपत नाही. बोल आता. आई ते म्हणाले की ते माझा बायको म्हणून कधीच स्वीकार करू शकत नाही. असं विशू बोलला? हो आई. आई, आमच्या बाबतीत खूप मोठी काहीतरी चूक झाली. कसली चूक? त्यांना मी कधीच आवडले नव्हते. लग्नाच्या वेळीही नाही आणि आत्ताही मी त्यांना आवडत नाही. मी त्यांचं मत विचारात न घेता त्यांचं माझ्याशी लग्न लावून दिलं. तुम्ही जर त्यांच्या पसंतीच्या मुलीशी त्यांचं लग्न लावून दिलं असतात ना, तर आज ते आनंदात असते. पण आता तर मला असं वाटतं की त्यांच्या दुःखाचं कारण मीच आहे. वेडीयेस का? काही काय बोलतीयस? आणि तुला माहितीये ना विशू कसा आहे आपला. रागाच्या भरात तो काहीतरी बोलला असेल आणि तेवढंच तू मनाला लावून घेतलीस. नाही आहे, ते बोलत होते ना तेव्हा. काव्या, त्याला कुठं काय बोलायचं हे कळत नाही. चांगल्या वाईटाची पारख नाही. तुझ्या इतकी चांगली मुलगी त्याला मिळूच शकली नसती. तू जितकं प्रेम त्याच्यावर करतेस ना, तेवढं प्रेम दुसरी कुणीच करू शकली नसती. पण आई, काव्या, आपल्या माणसाला समजून घेणं, त्याचा राग लोभ आपला मानून त्याला त्याच्या कलानं घेत आपल्या बाजूनं वळवणं, हेच तर बायकोचं कसब असतं. आणि हे तुझ्यात आहे. ते तुला अजून कळलेलं नाहीये, पण आहे. पण आई, हे सगळं नंतरचं सावरणं झालं ना. तुम्ही त्यांच्या पसंतीच्या मुलीशीच त्यांचं लग्न करून द्यायला हवं होतं. हे तुम्ही केलं नाही. यात तुमचं काही चुकलं असं नाही वाटत का तुम्हाला? अजिबात नाही. काय बोलतेस तू? माझं काहीही चुकलेलं नाही. तू बघच, आज ना उद्या त्याला तुझी त्याच्या आयुष्यातली किंमत कळेल. आणि तू त्याच्यासाठी योग्यच आहेस हे त्याच्या लक्षात येईल. आई, असं तुम्हाला वाटतंय? त्यांना अजून तरी तसं काही वाटत नाही. माझा विश्वास आहे असं. तू आतापर्यंत माझ्यावर विश्वास ठेवत आली आहेस ना, इथून पुढे पण ठेव. सगळं चांगलं होईल. आणि निकिताला खूप आवडेल हा हार. आणि तू निकितासाठी इतका विचार करून ठेवलास. किती प्लॅनिंग, किती ऑर्गनाइज्ड आहेस तू. निकिता खरंच खूप लकी आहे. तिला तुझ्यासारखी सासू मिळाली. आणि मी खूप लकी आहे कारण मला तुझ्यासारखी आई मिळाली. मी काय म्हणतो, तुमच्या साखरपुड्याला आईने पटकन होकार दिला म्हणून हे सगळं? अजिबात नाही. आय नो, आईला निकिता आधीपासून आवडत नव्हती. पण तू माझ्यासाठी तिला ऍक्सेप्ट केलंस. तिच्यासाठी काही ऑब्जेक्शन्स घेतले नाही. निकिताच्या आईने इतके तडकाफडकी एंगेजमेंट अरेंज केली, त्यालाही तू होकार दिलास. त्यामुळेच यू आर द बेस्ट मॉम. माझ्या सुखासाठी वाटेल ते करतेस. आणि असंच करत राहीन. तू बस आनंदात आणि खुश राहा. अगं मी खूप खुश आहे. तुला कुठे ठेवू कुठे नको असं होतंय मला. मला कुठेही ठेवू नकोस. बस तुझ्या चेहऱ्यावर हा आनंद असाच राहावा म्हणून हे सगळे प्रयत्न आहेत रे. हे जे हसू आहे ना तुझ्या चेहऱ्यावर, हे कायम असंच असू देत. काय बरं, मी म्हणतो मला जरा 1-2 काम आहेत. 1-2 फोन करायचं होतं, मी आलोच. अरे
मी पण कॉल्स करून येतो. हे आलो रे. बेटा, तुझ्यावर प्रेम आहे ना, म्हणूनच तुझ्या काळजीपोटी हे सगळं करते रे. आता जे काही करते ना ते सगळं तुझ्या भल्यासाठीच आहे. तुला आता कळणार नाही, पण जेव्हा कळेल तेव्हा तू नक्की थँक्यू म्हणशील मला. हा लाडू बोल. अभिनंदन अक्काई. माझं कशाला अभिनंदन? अगं असं काय करतेस अक्काई? तू आता मोठी जाऊ होणार आहेस. तुझ्याहून धाकटी सून येणार आहे ना तुमच्या घरात. हा, नवीन मेंबर येणार आहे कुटुंबात आमच्यात. हा, पण मोठी जाऊ जरी होणार असले तरी मी तशी वागणार नाही हा तिच्या बरोबर. मी आपली तिला लहान बहिणीसारखीच वाग. हो ग अक्काई, माहितीये मला. पण खरंच तुझ्यासारखी जाऊ मिळायला भाग्यच लागतं. निकिता किती नशीबवान आहे ना. मला माहितीये तू तिला अगदी छान सांभाळून घेशील. तुम्हा दोघींची छान गट्टी जमेल. अक्काई, तुमच्या घरी सगळे आनंदात असतील ना? हो, सगळे आनंदात आहेत. आणि मी सुद्धा प्रीतमसाठी खूप खुश आहे. त्याच्या आवडीच्या मुलीबरोबर त्याचं लग्न होतं. खरंच लाडू, ज्या माणसांना आपल्या आवडत्या जोडीदाराबरोबर आयुष्य घालवायला मिळतं ना, ते खूप भाग्यवान असतात. एकमेकांच्या साथीने आयुष्य सुखाचं करतात. कधी दुःख आलं, संकट आली तर आपला जोडीदार आपल्या बरोबर आहे असा विश्वास असतो त्यांना. एकमेकांचा आधार वाटतो. माझ्या आईने हे लग्न करायला लावलंय मला. आई विरोध करता आला मला तेव्हा. मी आता भोगतो. तू अशीच आहेस माझ्या आयुष्य सतत चिकटलेली. कितीही प्रयत्न केले तरी तू माझ्या आयुष्याचा भाग होऊ शकणार नाही. पण प्रीतम खूप लकी आहे. त्याला ना उद्या सगळ्यांचे आशीर्वाद मिळतील, भरपूर आशीर्वाद मिळतील. हो अक्काई. हा बरं, मला सांग, मी उद्या त्यांना काय गिफ्ट देऊ? अगं, गिफ्ट कशाला? आपण घरचेच आहोत ना. हो अक्काई, मला माहिती आहे. पण मला असं वाटतंय की काहीतरी द्यायला हवं. तू सुचव ना काहीतरी. नाही ग बाई, मला असं नाही सुचत आहे. अगं, उद्याच साखरपुडा आहे. बरीच तयारी बाकी अजून. असं घाईघाईत नाही सुचणार मला काही. बरं बरं, ठीक आहे, मी विचार करते. अंजली, अक्काई, आपण उद्या भेटू हा. काकू बोलवते. बर. आई, तुमचं पाणी ठेवते इथे. हो, ठेव. काव्या, कुठलाही प्रसंग घडला, काहीही झालं तरी तू मात्र तुझ्या कर्तव्यात कधीच चुकत नाहीस. आणि हे बघून मला खूप बरं वाटतं. बरं, उद्याची तयारी झाली? हो आई, सगळी तयारी झाली आहे. मला तुमच्याशी थोडं बोलायचं होतं. बोल की. आई, आज हे म्हणाले तसं अंजलीचं लवकरात लवकर लग्न जुळावं असं मलाही वाटतं. मला सतत तिची काळजी वाटत राहते. तुम्ही तिच्यासाठी मुलगा बघितला होता ना, त्याचं पुढे काय झालं? काव्या, अगं तू इथेस. मी तुला बाहेर शोधत होतो. का बाबा? ती प्राची खेळता खेळता पडलीये. पायाला खरचटलंय तिच्या. जा बघ जर. अरे देवा, काही मुलं अशी कशी धडपडतात सारखी. चला. घरातल्या कोणालाही तुम्ही ह्याबद्दल काहीच सांगणार नाही आहे. वचन द्या मला. नाही सांगणार कोणाला.
पुष्पांजली, तुम्ही पण वहिनींसाठी गिफ्ट आणलंय ना? आय मीन तिने काहीतरी स्पेशल गिफ्ट आणलंच असणार आहे ना वहिनीसाठी. माणसाने स्वतःसाठी तरी असं खंबीरपणे उभं राहायला पाहिजे. नेहमीच कोणीतरी तुमच्या मदतीला येईल असं नाहीये. माणूस स्वतःला घडवतो आणि बिघडवतोय. फॅमिली मेंबर आहे ती माझी. पुन्हा तिच्या वाट्याला गेला ना इथंच गाडून टाकेन. प्रीतम, तुम्ही ना आतापर्यंत माझ्यासाठी खूप काही केलं. आपली छान मैत्री आहे. उद्या तुमच्या आयुष्यातला एवढा महत्वाचा दिवस आहे. मलाही तुमच्यासाठी काहीतरी करायचं. एखादं छानसं गिफ्ट द्यायचंय तुम्हाला, पण काय देऊ सुचत नाहीये. अक्काईने काही सुचवलं नाही. काय देऊ? हो, हे मस्त आहे. अक्काई, मी आले. आलीस? बरं झालं, तुझीच वाट बघत होते मी. तू बोलवलंस ना म्हणून आले मी. सकाळ सकाळी तुला भेटल्यावर एकदम छान वाटलं. मलाही खूप छान वाटतं. थांबा. अगं, चंडी पूजेमध्ये तू साडी नेसली होतीस ना, तेव्हा खूप छान दिसत होतीस. म्हंटल आज प्रीतमचा साखरपुडा आहे, आज सुद्धा तू छानच दिसायला हवीस, म्हणून ही साडी आणली तुझ्यासाठी. घे. अक्काई, साडी वगैरे कशाला? कशाला म्हणजे? अगं, मी तुझ्यासाठी. मोठ्या बहिणीचं ऐकायचं नाहीये का तुला? ते शक्य आहे का? बरं बघ ना, आवडतीये का सांग. अक्काई, किती सुंदर साडी आहे ही. माझ्या अक्काईचा चॉईस नेहमी छानच असतो. नक्की आवडली ना? हो अक्काई. खास तुझ्यासाठी आणलीये मी. अक्काई, तू नेहमी कशी व्यवस्थित राहतेस ना, अगदी टापटीप. पहाटे लवकर उठून कामाला सुरुवात करतेस ते रात्रीपर्यंत, तरी तुझा चेहरा नेहमी फ्रेशच असतो. सगळं कसं छान जमवून आणतेस. तुला एक सांगू का, मला ना सेम टू सेम तुझ्यासारखं व्हायचंय. तुझ्यासारखंच भरभरून जगायचंय. जगशील ग. तुझ्याही आयुष्यात सगळ्या गोष्टी खूप छान होणार आहे, आणि तू सुद्धा अगदी काय ते सेम टू सेम होशील माझ्यासारखी. आणि होशील कशाला, तू आहेसच की अगदी माझ्यासारखी, माझी सावली, माझी लाडूबाई. बरं, आता जा, ही साडी नेस आणि छान आवर. मी कितीही छान आवरलं, साडी नेसून आले ना, तरी तुझ्यापेक्षा सुंदर दिसूच शकत नाही. हो का? बरोबर, ते बघू आपण. अगं खरंच अक्काई. बास लाडू, काय चाललंय तुझं? अगं, तू सुद्धा खूप सुंदर दिसतेस. आणि इकडे तू लवकर घरी जा आणि छान आवरून लवकरात लवकर साखरपुड्यासाठी पोहोच. लवकर ये. हो, येते. बाय. अहो, हे काय, तुम्ही अजून तयार नाही झालात? आपल्याला साखरपुड्यासाठी निघायचंय ना? अहो, काय म्हणते मी, आपल्याला निघायला हवं. तुम्ही लवकर तयार व्हा.
तुम्ही साखरपुड्यासाठी येणार आहात ना? अहो असं काय करताय तुम्ही? आपल्या प्रीतमचा साखरपुडा आहे. तुम्ही माझ्यावर कितीही रागवलेले असलात तरी माझा राग प्रीतमच्या साखरपुड्यावर नका काढू. इथे कार्यक्रमाला सगळे एकत्र येतील, तुम्ही नसलात तर चर्चा होईल आणि ते बरं दिसणार नाही. प्लीज ऐका माझे. तयार व्हा, आपल्याला निघायला हवं. विशू, काव्या, चला चला. हे काय आवडलं नाही का तुमचं अजून? काव्या, आई, मी तिकडे गेल्यावर आहे ना 2-4 रील करणार आहे. आणि हो, तू सगळ्यांसमोर मला टोकत राहू नको तिकडे. अरे तुम्ही दोघी तयार झालात? माझं काम आटपत आलंय. मी लगेच सगळं आवरते, आपण एकत्र निघूया. निघूया कुठे? साखरपुड्याला जायचं ना आपल्याला. साखरपुड्याला जायचंय, पण आम्हाला. पण तू नाही यायचंस तिथे. म्हणजे म्हणजे तुला कळलं नाही? तू साखरपुड्याला येत नाहीस. पण का? काकू, प्रीतमने मला स्वतः फोन केला होता. साखरपुड्याला नक्की ये असं म्हटलं ते मला. मी नाही गेले तर त्यांना वाईट वाटेल ना. अगं त्याने बोलवलंय हे खरंय, पण ते आम्हाला. आणि जर तू नाही गेली त्याच्या साखरपुड्याला तर काही अडणार नाहीये. तेव्हा तू तिथं यायचं नाही, समजलं? काकू असं नको करू ना. मी अक्काईची शपथ आहे तुला. तू साखरपुड्याला यायचं नाहीस. चला शू. काकू प्लीज असं नको करू. शपथ नको घालू ना प्लीज. शपथ सुटली असं म्हण. मी जे सांगितलं ना ते शेवटचं. चला शू. काकू काकू थांब ना प्लीज. आशू तू तरी सांग ना. ऑफिसचं काम आहे. अरे ही काय वेळ आहे का आता काम करायची? आपल्याला पोहोचायचं आहे ना लवकर. आई, तुम्ही जा, मला काम करू दे. विशू, चल बघू पटकन आवर. अरे आपल्या घरचं कार्य आहे ते. नाही यायचं मला. तुला नाही यायचंय? तुला साखरपुड्यालाच नाही यायचंय? काय रे, काय विचारते मी? म्हणजे आई, मला खूप काम आहेत, तुम्ही जा. काव्या, तू जा. मानपानाचं सगळं घे बरोबर. आणि काय राहिलंय का बघ. आपण सगळ्यांनी जायचंय साखरपुड्याला. जा. होय. हा, आता बोल. काय बिनसलंय तुझं? कालपासून असं विचित्र का वागतोयस? मी कुठे विचित्र वागतो? अरे काल काय बोललास काव्याला? काय? विशू, आश्चर्य वाटतंय मला तुझं. असा कसा बोलू शकतोस काव्याला? तू तिला आवडून घ्यायचंच नाही असं ठरवलंयस का? अरे काव्या एक आदर्श बायको आहे. न आवडण्यासारखं तिच्यात काहीच नाहीये. अरे ती घर सांभाळते, सगळ्यांची काळजी घेते, दिसायला सुंदर आहे आणि सगळ्यात महत्वाचं तुझ्यावर खूप प्रेम करते. तरी सुद्धा तू तिचा एवढा राग का करतो? कशासाठी? विशू सांग मला,
तुझा काय प्रॉब्लेम आहे? मला कळलं पाहिजे, सांग. बोल, जे काय सांगायचं ते मनापासून सांग. आई, या विषयावर मला काहीही बोलायचं नाहीये. आता का? विशू, विषय असे टाळून सोडवायचे नसतात. बोलून बसून मग ते सोडवावे लागतात. अरे 12 वर्ष झाली तुझ्या लग्नाला, तुला तिच्याबद्दल काहीच कसं वाटत नाहीये? एकमेकांच्या बरोबर राहण्याने प्रेम वाढतं, सहवासाने एकमेक आवडू लागतात आणि आवडून घ्यायचं असतं. आपण एकदा का काव्याचं तुला प्रेम कळलं ना की तूही तिच्यावर वेड्यासारखा प्रेम करायला लागशील. करून बघ एकदा. असं नसतं गाय. एक वेळी मनाविरुद्ध लग्न करता येतं, नाईलाजाने करावं लागतं. पण मनाविरुद्ध प्रेम कितीही ठरवलं, कितीही काय केलं तरी ते करता येत नाही.